कुंभमेळे मेळ्याची तयारी, लघु कुंभमेळा वाई. काय नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. वाई दक्षिण काशीमध्ये यावर्षी कुंभमेळा आयोजित, लघु कुंभमेळा आयोजित केलेला आहे. बघा त्याची काही क्षणचित्र आणि व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. दिवसापेक्षा रात्री इथलं वातावरण अधिक शोभून दिसतंय. संपूर्ण वाई नगरी भक्ती रसात न्हाऊन गेलेली आहे. या असं प्रथमच वाई नगरीत घडत आहे. हे बघण्यासाठी वाई आसपासचे गावं आणि मोठमोठी शहरं इथूनही माणसं बघायला येत आहेत. जय श्रीराम. राम नाम भजले, राम नाम सुखधाम. मोठ्या पुलावरनं काय भारी व्ह्यू दिसतोय. सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. काही लोकांनी या कुंभमेळ्याला विरोध केला भरपूर, आणि विरोध करण्यासाठी नको ती माणसं इथं आणली. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही मानत असाल तरी या, नसाल मानत तर जे मानतात त्यांच्या आडवे कशाला येता. झाला असा एखादा कुंभमेळा, वाई दक्षिण काशी आहे, देवळं आहेत तिथं भरपूर, तर काय तुमचं बिघडलं काय. आणि ह्यात राजकारण आणले लोक काही जणांनी, आणि त्या राजकारणात मी तुम्हाला वापरून घेतले आणि तुम्ही वापरले गेलाय. एक मिथुनच्या भ्रष्टाचारमधला एक डायलॉग आहे, तुम किसी की राजनी मोहरा बन गए हो, तुम किसी की राजनीतिक शतरंज जगा, असा प्रकार आहे हा. संत समागम करे. भाजपनं कुठलीही गोष्ट केली की त्याचा विरोध करायचा. चांगली असो वाईट असो काय असो याचा विचार न करता त्याला विरोध करायचा, असं काही जणांचं कार्यच आहे. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा हितचिंतक नाही, एक सामान्य भारतीय नागरिक आहे बस. मन होवे निष्काम भजले, राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम.
या निमित्तानं बाहेरहून लोक आपल्या वाई शहरात येत आहेत, महागणपतीचं दर्शन घेत आहेत. बाहेरचा पैसा वाईत येतोय. दुसरं म्हणजे वाईचं नाव होतंय सगळीकडं. या कुंभमेळ्याच्या निमित्तानं वाईची नदी स्वच्छ झाली, पाणी थोडंफार सोडलंय. अशा काही चांगल्या गोष्टीचा विचार करा की. यावेळेस तर कुठंतरी काशी किंवा मोठं वाराणसी सारखं सिटी आहे असल्यासारखा एक फील येत होता. वायू विकसित झालेलं काही लोकांना नको आहे. प्रदूषण होईल, अमुक होईल. आता काय कमी प्रदूषण आहेत का? किती गाड्या आहेत बघितले, एकेका घरात 4-4 गाड्या आहेत. आणि ज्याला प्रदूषण नको आहे त्याने थोडंसं वाईपासून 2-4 किलोमीटर अंतर गावाच्या बाहेर जावं आणि तिथं घर बांधावं. नाही तेच मला भीती तू म्हणलं. केलंय हो. सिमेंट बांधलं तरी कुठं अडतील नाही सर, काय सांगायचं. तुम्हाला एवढं कळत नाही का इकडे सगळं बाबा इकडे नगरपालिकेला आपण इकडे कशाला तिकडे जा ना मागं पहिलं सगळं घ्यायचं बाजूला चला चला चला.
तयारी चालू आहे. कुंभमेळ्याची तयारी चालू आहे वाईमध्ये गणपती घाटावर. जाऊ नका बाबा. वाईमध्ये काय इंडस्ट्री नाही, कारखाने नाहीत. शूटिंग लोकेशन चांगली असल्यामुळं सिनेमाची शूटिंग येत होती तीही बंद पडली. आता हे असंच काहीतरी धार्मिक कार्यक्रमामुळं वाईची प्रसिद्धी वाढली तर वाढेल आणि वाईचा विकास होईल. विकास म्हटलं की काय कायांना लगेच हे होतं, पण थोडा विकास झालाच पाहिजे. आज सगळे तरुण पुणे मुंबईला पळत आहेत. ते वाई सातारा या शहरात जर राहिले तर काय बिघडलं कुठं तुमचं? शिर्डी काय मोठं गाव नाही, पण ते शिर्डीच्या साईबाबांमुळं ते गावाला प्रसिद्धी मिळाली आणि तिथं विमानतळ झालं. तसं दक्षिण काशी म्हणून वाई जर प्रसिद्ध झालं आणि विमानतळ जर झाला इथं, रेल्वे विमान सेवा, तर मला आनंदच आहे त्यात. घाटावर जाऊ, इकडं पण जायला घाटावर जाऊ की. आणि आता बडल बिडल की पाय घसरू. काही लोक तर धार्मिक कार्यक्रमात सहभागी न होता कृष्णा नदीकाठी गारवा आणि एक पर्यटन स्थळ असा म्हणून आनंद घेतला.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.